So once again, good evening everyone. Let's start with this question. काल आपण या क्वेश्चन बद्दल बघलं होतं, डोंट वेस्ट युअर टाइम. ठीक आहे. हे कोणतं वाक्य आहे? तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा आपल्याला क्वेश्चन टॅग काय येतो? विल यू. आता दे हॅव नथिंग, मग याच्यामध्ये काय येणार? तर याच्यामध्ये तुम्हाला कोणता हेल्पिंग वर्ब दिसत आहे का दे हॅव नथिंग मध्ये? व्हॉट्सॲप ओपन ठेवू जा. ठीक आहे. मला लगातार उत्तरं सांगत जा, म्हणजे की आपल्याला मी तुम्हाला वाक्य सेंड करू. बघा, याच्यातला हेल्पिंग वर्ब कोणता आहे तो टाईप करा. तर मग बघा, बरोबर, खूप जणांनी बरोबर उत्तर दिलं आहे. मोहिनी मॅम, कार्तिकी मॅम, अनुष्का मॅम, लोकेश्वरी मॅम, तेजस्विनी मॅम, विजय कुमार सर, ठीक आहे, हर्षदा मॅम, मलराजे सर, सक्षम सर. आता या सगळ्यांनी ह्यानं बरोबर उत्तर दिलेले आहेत. याच्यातलं आपल्याला कोणता हेल्पिंग यूज करायचा आहे मला तर आता आहे तो हॅव. आता मग याच्यामध्ये दे हॅव नथिंगचं आपल्याला क्वेश्चन टॅग काय येतो? पहिल्यांदा हेल्पिंग, त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि दाखला क्वेश्चन मार्क द्यायचा, कॉमा द्यायचा, दे हॅव नथिंग कॉमा हॅव दे क्वेश्चन मार्क. आता याच्यामध्ये आपण निगेटिव्ह कसं का केलं नाही, हॅवंट दे कसं काय यूज केलं नाही? तर यासाठी तुम्हाला आहे ना त्या सूत्राकडे बघावं लागेल. बघा, मी तुम्हाला काल 2 फोटो सेंड केलो होतो, आज पुन्हा एकदा सेंड करतो आणि त्याच्यामधून तुम्ही बघून घ्या. बघा, कोणकोणते इंग्रजीमध्ये असे शब्द असतात जरी वाक्य निगेटिव्ह नसलं आणि ते शब्द जर यूज केले तर ते वाक्य निगेटिव्हच समजून घ्यायचे असतात, कारण ते निगेटिव्ह वाटतात. त्याच्या अर्थाला बघले की तुम्हाला कळून जाणार. मी तुम्हाला ती फोटो पुन्हा एकदा सेंड करतो म्हणजे की तुम्हाला ते समजून जाईल. ठीक आहे. सर्वांना ग्रुपवरती फोटो सेंड करत आहे मी. कालचेच फोटो आहेत, याच्या पुढे पण आहे ना अजून वाक्य आहेत बरं का, म्हणून ते PDF असेल पुस्तकात त्याच्यात बघून घ्या, नाही तर पुस्तक असेल पुस्तकामध्ये बघा. ठीक आहे. तर मग बघा बरं, तुम्ही खाली 247 पेज नंबरवर तुम्हाला दिसेल की शब्द आहेत लिटल, फ्यू, हार्डली, स्कार्सली, रेडली, सेल्डम. हे जे इंग्रजीचे शब्द आहेत ना, याच्या अर्थ जो असतो तो जवळपास नाहीच असतो. ठीक आहे. याच्यामुळे याचा क्वेश्चन टॅग जो असतो ना तो कसा पॉझिटिव्ह असतो, कारण वाक्य निगेटिव्ह म्हणून समजल्या जात असते. मग असेच आहे ना, इथं पण शब्द आहे दे हॅव नथिंग, त्यांच्याकडे काहीच नाही, म्हणजे की निगेटिव्हच आहे, म्हणून याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह आलेला आहे. कोणाला याच्यावर काही क्वेश्चन असेल तर मला व्हॉट्सॲपवर आता टाईप करून विचारा. पमिता विल हेल्प अस. पमिता काय आहे? मुलाचं नाव आहे की मुलीचं? मुलीचं नाव आहे. ओके. म्हणून याच्यातला सब्जेक्ट कोणता यूज करायचा? शी. मुलगा असेल तर ही आणि मुलगी असेल तर शी सब्जेक्ट यूज करायचा. मग नंतर आता याच्यामध्ये मग हेल्पिंग कोणता आहे? विल. ओके. मग शाल असेल तर काय यूज करायचं? शांट. आणि विल असेल तर वोंट. मग बघा, ओके. मग आता याच्यामध्ये कॉमा द्यायचा. इथं पमिता विल हेल्प अस, याला इथं कॉमा करा. मी बघलो होतो काय झालं माहिती आहे का, त्या व्हिडिओमध्ये जेव्हा टाईप करतं तेव्हा लई आवाज येत आहे माऊसचा, त्याच्यामुळे मला तितकं टाईप करावं वाटत नाही. नाही तर सर्व तुम्हाला नंतर जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये खूप आवाज येईल, हो की नाही. टाईप करा पमिता विल हेल्प अस कॉमा वोंट शी, कारण वाक्य पॉझिटिव्ह आहे ना लोकेश्री मॅम. वाक्य कोणतं आहे? पमिता विल हेल्प अस, हे पॉझिटिव्ह आहे. याच्यात नॉट आहे का? नाही. आणि कोणता असा शब्द आहे का जो वाक्याला निगेटिव्ह बनवेल? वरच्या वाक्यामध्ये नथिंग होतं, म्हणजे काहीच नाही. पण याच्यामध्ये तसं काही नाही ना, म्हणून हे वाक्य पॉझिटिव्ह आहे. याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असतो. म्हणून पमिता विल हेल्प अस, त्या क्वेश्चन टॅग येतो वोंट शी. करा टाईप.
सर्वांनी टाईप करायचं. कळालं? त्याच्यानंतर द फार्मर्स आर नॉट प्लगिंग टुमारो. आता हे कोणतं आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह वाक्य आहे सांगा बरं. याला बघलं की कळायला पाहिजे. होकारात्मक आहे की नकारात्मक आहे. नकारात्मक वाक्यामध्ये नॉटचा यूज करत असतात आणि याच्यात नॉट यूज केलेला आहे का, एन नोटी नॉट. हो, मग हे वाक्य कोणतं आहे, निगेटिव्ह नकारात्मक वाक्य आहे. मग याचा क्वेश्चन टॅग कसा येतो, पॉझिटिव्ह येत असतो. ओके, निगेटिव्ह वाक्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असतो, पॉझिटिव्ह वाक्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असतो. द फार्मर्स आर नॉट प्लगिंग. याच्यामध्ये आता मला सांगा बरं तुम्ही, हेल्पिंग ऑफ कोणता आहे या वाक्यामध्ये, तर मी सांगतो आर आहे. काय, आर. बघा आता हेल्पिंग ऑफचे हे खूप सोपे असतात. एकदा तुम्हाला इथे मी बोर्डवर सांगतो. आता ज्यांनी जॉईन झालेले आहेत त्यांना पुन्हा सांगतो, क्लासला लवकर जॉईन व्हायचं. ठीक आहे, एकदा मी शिकवायला लागलं की मला आहे ना विद्यार्थ्यांना दुसऱ्या जॉईन करून घ्यायचा वेळ नसतो. ओके, बघा अजून एक केले. वेल, तुम्हाला बोर्डवर सांगणार होतो मी. बघा, थांबा एक सेकंड ना. आता दिसत असेल तो बोर्ड तुम्हाला. बघा, तर मी याच्याबद्दल सांगत होतो की हेल्पिंग ऑफ जे असतात ते आता तुम्हाला वाक्य बघले तर कळूनच जाते, पण कोणी नवीन असेल तर तुम्हाला सांगतो हेल्पिंग ऑफ काय आहे. तर बघा, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल प्रेझेंटमध्ये आहे ना असतात डू डज. ठीक आहे, आता याचे वाक्य आहे ना तुम्हाला मी शिकवले की तुम्हाला येतील. फक्त आता ध्यानात ठेवा, हे शब्द आले की हे हेल्पिंग ऑफ असतात. डीड सिंपल पास्टमध्ये, त्यानंतर मग आता शाल विल. आता हे काय झाले, हे हेल्पिंग ऑफ झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर मग बघा आता ॲमिजार, वॉज वेअर, ओके. आणि नंतर शाल बी विल बी असते, म्हणजे की पहिल्याच्या आणि शाल आणि विल. त्याच्यानंतर हॅव हॅज, हॅड, नंतर शाल हॅव आणि विल हॅव, जे की पहिल्याच्या आणि शाल आणि विल आहे. ठीक आहे, याच्यानंतर मग पुन्हा जो कंटिन्यूस परफेक्टचा टेन्स असतो त्याच्यामध्ये पण हॅव हॅज हॅड आणि शाल हॅव विल हॅव. म्हणजे की बघा, आता हे जे हेल्पिंग ऑफ आहेत तेवढेच आहेत. डू डज डीड शाल विल ॲमिजार वॉज वेअर हॅव हॅज हॅड. आता याच्यापैकी कोणताही आला की हेल्पिंग ऑफ समजून घ्यायचा. याच्यानंतर एक गोष्ट असते जे म्हणजे की मॉडेल ॲक्झरी, जे आहेत 8. ओके, ते 8 मॉडेल ॲक्झरी इथं बघा. सगळ्यात पहिलं कॅन, नंतर कुड, नंतर मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू. ठीक आहे, दिसत आहेत तुम्हाला स्क्रीनवर आता आहे. सगळ्यात पहिले कॅन, नंतर कुड, मे, माइट, मस्ट, शूड, वुड, आउट टू. या 8 आहे ना मॉडेल ॲक्झरीला पाठ करायचं. याच्यापैकीच तुम्हाला हे मॉडेल ॲक्झरी मी विचारत असतो. आता बाकीचे जे असतात, जसं की तुम्हाला मागे एक आलता बघा यूज टू, हे आता मग तुम्हाला आहे ना क्वेश्चन पेपरमधून तयारी करून घ्यायची आहे. ठीक आहे, तसे तर सरांची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये खूप डीपमध्ये सांगले जाते, पण आपल्याकडून आहे ना मी या ठिकाणाहून तयारी करून घेत असतो. आता बघा,
इथंच थांबू काय स्क्रीनवर जरा असं एका एका मिनिटाला एक एक विद्यार्थी यायला मी स्क्रीनवरून बाजूला गेले की. तर मग बघा असे सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब आहेत आणि मॉडेल एक्झर आहे. ठीक आहे. आता जर कोणाला पण हे वाक्यामध्ये दिसलं की हे टाईप करायचे मी विचारलं की. ओके. तर मग याच्यामधला हेल्पिंग वर्ब कोणता आहे? ॲमिजार पैकी इथं आर आहे बघा, हा हेल्पिंग वर्ब आहे. मग कॉमा द्यायचं, स्पेस द्यायचा आणि हेल्पिंग वर्ब लिहायचा आर. हे वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह आहे. म्हणजे या हेल्पिंग वर्बचं निगेटिव्ह करायची गरज नाही, आरला आरच राहते. याच्यानंतर सब्जेक्ट यूज करायचा. आता या वाक्यातला सब्जेक्ट आहे द फार्मर्स. मग हे फार्मर्स आहे ना, म्हणजे अनेक आहेत. मी तुम्हाला काल सांगताना सांगलो होतं बघा, कशा गोष्टी आहेत बघा. जर राहुल असेल, मुलाचं नाव असेल, तर सब्जेक्टच्या ठिकाणी ही यूज करायचं. रोहिणी असेल, मुलीचं नाव असेल, तर सब्जेक्टच्या ठिकाणी शी यूज करायचं. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती. बरोबर नाही? आता इथं फार्मर्स आहे म्हणजे शेतकरी, पण किती एका शेतकऱ्याबद्दल बोलत आहे का फार्मर म्हणून? फार्मर म्हणजे शेतकरी असं का नाही, फार्मर्स यस लागलेला आहे म्हणजे अनेक शेतकरी. मग काय म्हणायचं? दे म्हणजे की ते. कळालं तुम्हाला? म्हणून आहे ना याचा आपल्याला सब्जेक्ट काय येतो? दे. आर दे क्वेश्चन मार्क. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय याचं? आर दे, पहिलं ऑप्शन. कळालं? टाईप करा. द फार्मर्स आर नॉट प्लगिंग टुमारो, कॉमा आर दे. आता याचं बघा, आय निडंट आस्क हिम. आता हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? कोणी आहे का? नाही. तर मग बघा, हे वाक्य आहे निगेटिव्ह. ठीक आहे. हे असं एन अपॉस्ट्रोफी टी जेव्हा दिसते तुम्हाला, याचा अर्थ असतो नॉट. ठीक आहे. कारण जर तुम्हाला लिहायचं असेल असं नॉट फुल फॉर्म मध्ये, तर आपण नॉट लिहिता. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर एन अपॉस्ट्रोफी टी लिहित असता. ठीक आहे. आता इतक्या भानगडीत का जातात? काय तितकं काही फरक पडतच नाही याच्यात, तुम्हालाही कळत असेल हो की नाही? फक्त एक ओचा फरक पडत आहे, अपॉस्ट्रोफी लागत आहे. पण तसंच यूज करतात. मग कोणत्या याला घ्या तुम्ही, आर घ्या. याचं काय म्हणते? आरंट, आर एन अपॉस्ट्रोफी टी. आता याच्या उच्चारामध्ये फरक पडत असतो. आर नॉट, आरंट. ओके. इज नॉट, इजंट. डायरेक्ट आहे ना आपण न असं खाली उच्चार करता आणि टी लावून टाकता त्याला, त्याच्यामुळं उच्चार आहे ना याचा शॉर्ट फॉर्म मध्ये होत असतो. ठीक आहे. लिहिताना तितका काही फरक पडत नाही. ओके. कळलं तुम्हाला? आता मग बघा, याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे? हेल्पिंग वर्ब नाही तर मॉडेल वर्ब. ओके. काय असते माहिती आहे का? आता तुम्हाला ऑप्शन पासून तर कळालंच असेल की याच्यातले दोन ऑप्शन मध्ये नीड यूज केलं आहे आणि इथं टिक केलेलं आहे. हे उत्तर आहे याचं, नीड आहे. मी इथं नीड कसं काय यूज केलेलं आहे? ओके. व्हाय यूज नीड ॲट द प्लेस ऑफ हेल्पिंग वर्ब. नीडला हेल्पिंग वर्बच्या जागी काय यूज केलं आपण? मिळाला क्वेश्चन तुम्हाला? वाटलं तर असंही तुम्ही आहे ना कुठे तुमच्या वहीवर लिहून घ्या, मी जे क्वेश्चन सेंड केलो त्याला. ठीक आहे. तर काय असते माहिती आहे का, हे जे क्वेश्चन टॅग्स असतात ना, हे ॲक्झिलरी वर्ब जे आहेत, मॉडेल ॲक्झिलरी. ठीक आहे. हे यांना आहे ना कसं यूज करायचं ते दाखवत असतात. तर आय निडंट आस्क हिम याच्यात नीड हे आहे ना मॉडेल ॲक्झिलरी आहे. मी आताच तुम्हाला सांगलो होतो की मॉडेल ॲक्झिलरी आणि हेल्पिंग वर्ब हे दोन यूज करायचे असतात. ओके. कुठे गेले? इथे आहेत हे मॉडेल ॲक्झिलरी. कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शूड, वूड, आउट टू. मला एका विद्यार्थ्याने विचारलं होतं की सर हे 8च मॉडेल ॲक्झिलरी आहेत का? तर नाही, 8 पेक्षा जास्त मॉडेल ॲक्झिलरी आहेत. पण काय माहिती आहे का,
तुम्हाला आहे ना, आम्ही ही प्रॅक्टिस व्हावं, 10,000 वाक्यरचना बनवू शकावं आपण, त्याच्यामुळे मी 8 मॉडेल लॅक्झरी शिकवत असतो. ठीक आहे, आपल्या पॅटर्नमध्ये एवढेच आहे, पण तयारी मी सर्व याची करून घेतो. जरी क्वेश्चन व पेपरमध्ये आपल्या दुसरे आले तर मी समजून सांगतो, म्हणून की तुम्हाला कळून जावं की याच्यात हे असे मॉडेल लॅक्झरी आले आहेत, याचा या प्रकारे आपण यूज करू शकत असता. म्हणजे की तुम्हाला जरी शिकवताना झालं नाही तर या क्वेश्चन पेपरमधून सगळ्या प्रश्नांची, सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची तयारी व्हावं म्हणून याच्यात मी तसे क्वेश्चन टाकत असतो. ओके, मग नीड इथे काय म्हणून काम करत आहे, तो मॉडेल ॲक्झरी म्हणून काम करत आहे, मॉडेल वर्ब म्हणून काम करत आहे. ठीक आहे, म्हणून इथला जो टॅग बरोबर यूज करायचा आहे तो कोणता आहे, नीड. याच्यातला मॉडेल वर्ब यूज केला आणि सब्जेक्ट कोणता आहे, आय. मग याचा क्वेश्चन टॅग काय येतो, आय निडंट आस्क हिम, नीड आय. ओके, आखरीलाही पुन्हा निडंट आय आलं का, नाही का, कारण वाक्यच आपलं निगेटिव्ह होतं, म्हणून क्वेश्चन टॅग याचा पॉझिटिव्ह आला. ओके, हे इथं नीड काय आहे म्हणून यूज करतात, मॉडेल ॲक्झरी. कळालं तुम्हाला. म्हणून असा जर कधी आला पुन्हा तर काय करायचं, नीडलाच यूज करायचं, डू डज यांना करायचं नाही. आता इथं ऑप्शनमध्ये आहे ना मे दिलते, जर इथं आहे ना कधी डू डज इज असे दिले तर विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जातात, त्यांना वाटतं की तेच असेल कडे, कारण दुसरा कोणता काही दिसतच नाही, हो की नाही. याच्यानंतर इथं फरक करू का मी, बघू पुढच्या बॅचमध्ये कोण कोण कन्फ्यूज होणार. तुम्ही सांगू नका फक्त त्यांना, त्यांनी व्हिडिओ बघला नाही त्यांची प्रॉब्लेम. बघू किती जण डज आयला क्लिक करतात. आय सोबत डू यूज करतात ना, हो की नाही, आय सोबत डू यूज करायचं. आता बघा नंतर क्वेश्चन आहे, यू विजिट जपान. आता याच्यामध्ये विजिट घ्यायचं का, तर मॉडेल वर्ब म्हणून नाही. ठीक आहे, विजिट मॉडेल वर्ब म्हणून घ्यायचं नाही. आता सांगत आहे ते एक साधा सुद्धा वर्ब आहे, एक वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं. ठीक आहे, कारण V2 यूज केलं नाही, V1 यूज केलेलं आहे. यू विजिट जपान, तुम्ही जपानला भेट देता. ठीक आहे, तर सिंपल प्रेझेंट मध्ये कोणते हेल्पिंग वर्ब आहेत म्हणलं होतं, आता आता जे 3 विद्यार्थी जॉईन झालेत बघा, तुम्हाला पुन्हा सांगतो 24 मिनिट झाले आहेत, वेळेवर क्लासला जॉईन होत जा. ओके, नंतर तुम्हीच म्हणता सर जॉईन होता येत नाही क्लासमध्ये, काय अडचण आहे का तुमच्याकडे, माझ्याकडे काही अडचण नसते, तुम्ही उशिरा जॉईन होत असता. ओके, लवकरात लवकर पहिल्या 5 तयार राहायचं, पहिले 5 मिनिटच. अरे आता लिंक आली की आपण तयार आहोत, मला म्हणायचं सर लिंक पाठवा, मला वाटलं पाहिजे अरे सर विद्यार्थ्यांना मी आहे ना थांबवत आहे इकडे. ओके, तर मग बघा आता यू विजिट जपान, याच्यामध्ये आहे ना हा वाक्य कोणत्या टेन्स आहे म्हणलो होतो मी, हे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. याच्यात हेल्पिंग यूज करतात डू आणि डज. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणून मीच सांगलो, म्हणजे डीड हे आखरीचे 2 ऑप्शन तर कॅन्सल होऊन जातात. याच्यानंतर हे वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, तर याच्यामध्ये निगेटिव्ह असायचा कोणता शब्द नाही आणि नॉट पण नाही, हो की नाही, म्हणजे वाक्य आहे पॉझिटिव्ह. मग क्वेश्चन टॅग येतो याचा निगेटिव्ह, मग डूचं निगेटिव्ह येते डू नॉट, शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात डोंट. इथला सब्जेक्ट आहे यू, उत्तर आहे डोंट यू. ओके, याला असं लिहायचं, यू विजिट जपान कॉमा स्पेस डोंट यू, इथला डी स्मॉल काढायचा. ओके, आणि आखरीला क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. क्वेश्चन टॅग केलं की वाक्याच्या आखरीला क्वेश्चन मार्क येत असतो. ओके, कधी पण याला विसरायचं नाही, नावातच आहे ना क्वेश्चन टॅग. इथला जापान जे कॅपिटल, कळालं. नंतर यू कॅन टेक धिस बुक ॲट होम. आता याच्यामध्ये मॉडेल ॲक्झरी कोणता आहे सांगा बरं, यू कॅन टेक धिस बुक ॲट होम, मॉडेल ॲक्झरी तुम्हाला स्क्रीनवर दिसाले, त्याच्यापैकी कोणता एक मॉडेल ॲक्झरी आहे का त्याच्यातला, सांगा सांगा. कोणत्या बाजूला लहान लेकरू असेल तर त्याला विचारा, अरे
याचा स्क्रीनवर काय तर दिसाले मला 8 शब्द, त्याच्यापैकी कोणता असेल का या वाक्यातला शब्द त्यालाही कळून जाईल, हो की नाही? नॉट दिस वन. इरेजर मोठं होत नाही. यस, छोटे 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 मिटवायला अवघड व्हायले. तर मग बघा आता डायरेक्ट याला सिलेक्ट करतो. ओके, तर मग कॅन दिसत असेल बघा, CAN कॅन, हो की नाही? कॅन. मग याच्यातला मॉडेल वर्ब आहे ना, तोच घ्यायचा इथं आखरीला. जेव्हा फुल स्टॉप असतो त्याला कट करायचं, कॉमा द्यायचा, स्पेस द्यायचं, मॉडेल वर्ब लिहायचं. हेल्पिंग वर्ब असेल तर हेल्पिंग वर्ब, मॉडेल वर्ब असेल तर मॉडेल वर्ब इथं आहे कॅन. याच्यानंतर मग सब्जेक्ट कोणता आहे? यूला यू लिहायचं. आता मग बघा हे वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? यू कॅन टेक दिस बुक ॲट होम. नॉट कुठं दिसत नाही आणि कोणता शब्द निगेटिव्ह वाला दिसत नाही, म्हणजे हे वाक्य आहे पॉझिटिव्ह. मग याचा क्वेश्चन टॅग येतो निगेटिव्ह. आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका, आणि क्वेश्चन टॅग निगेटिव्ह आहे म्हणजे की कांट यू. ओके, कळलं? 2-2 आहेत का इथं? नाही, एकच आहे. तर मग बघा इथं काय माहिती आहे का, तुम्ही इथं बघत असाल इथं एक कांट यू लिहिलं आहे, इथे एक कांट यू लिहिलं आहे, पण एकाच्या आखरीला क्वेश्चन मार्क आहे, ठीक आहे? मग असं क्वेश्चन मार्क लिहायला विसरत जाऊ नका. आता असे येत नसतात, याच्यात मी आताच काय तर फरक करू शकतो, राहू द्या. तुम्हाला एक सवय लागली पाहिजे क्वेश्चन मार्क द्यायला, हो की नाही? बी उत्तर आहे याचं. आता याच्यानंतर ही वॉज अबसेंट, याच्यात कोणता हेल्पिंग वर्ब आहे? ही वॉज अबसेंट. बरोबर. कोणता क्वेश्चन टॅग आहे? हेल्पिंग वर्ब आहे, वॉज आहे, ठीक आहे? तर म्हणजे मॅम बरोबर. तुमचं नाव काय आहे? मला एकदा नाव सांगा. माझ्याकडे नाव नंबर सेव्ह नाही तुमचा. ओके, संबोधी मॅम, तेजस्विनी मॅम बरोबर, कार्तिकी, मोहिनी, ठीक आहे? इथं तुमचे नाव पण खाली सेंड करत जा बरं का. तुमचं नाव लिहित जा. तुम्ही उत्तर एकदा लिहिलं की नंतर लगेच स्पेस द्यायचा आणि खाली स्वतःचं नाव लिहायचं. कारण माझ्याकडे जास्तीत जास्त 90-95% विद्यार्थ्यांची नावं आहेत, पण कोणकोणते असे विद्यार्थी असतात ज्यांची नावं नसतात माझ्याकडे. आता बघा, आता मी आहे ना, मला कसं काय गॅरंटी होती की, पण मी आता ओपन केलो हे म्हणजे मीटचे फोल्डर असतो त्याला, आणि इथं नाव आलं तर एका विद्यार्थ्याला जॉईन व्हायचं म्हणून. ओके, असंच आहे, काय करावं आता. म्हणून मी म्हणतो उशीर लावायचा नाही. एकदा उशीर झाला की खूप उशीर होतो, आणि तुम्हाला माहित आहे, अनुभवातून माहित असेल. कधी कधी तुम्ही जॉईनच होऊ शकणार किती प्रयत्न केला तर, हेच कारण आहे. तर मग वॉज आहे याच्यातला हेल्पिंग वर्ब. फुल स्टॉपला कॅन्सल करा, कॉमा द्या, वॉज लिहा. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे वाक्य, त्याच्यात नॉट नाही, वाक्य होकारात्मक आहे. वॉजंट, सब्जेक्ट ही लिहून टाकायचं, क्वेश्चन मध्ये द्यायचा वॉजंट ही. ओके, बरोबर आहे उत्तर. ज्यांनी ज्यांनी हे उत्तर लिहिलं त्यांचं उत्तर बरोबर आहे. ही वॉज अबसेंट, वॉजंट ही. तो अनुपस्थित होता, नाही ना? हो ना? शी इज नॉट गिल्टी. आता हे वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? तर पटपट पटपट उत्तर द्या. मी इतकं पूर्ण क्लास मध्ये सांगलो, वाक्यही सेंड करत आहे. वाक्यामध्ये तुम्हाला दिसेल जर स्क्रीनवर दिसत नसेल तर. ओके, एका विद्यार्थ्याने म्हणलं सर आम्हाला स्क्रीन दिसत नाही नीट, म्हणून वाक्य सेंड करत आहेत मी तुम्हाला ग्रुपवर. ओके, आणि आता याचं काय वाक्य मी सेंड करू? हे पेपर आहे, जेव्हा आपले क्लासचे व्हिडिओ सेंड करत आपला क्लास रेग्युलर सांगत असेल ना मी, आता उद्याच सांगायला लागतो क्लास, मग तेव्हा आहे ना मला तुम्हाला PDF येथे सेंड करता येतात. याचा काही PDF नसतो, कारण पेपर आहे ना.
तुमच्याकडे लिंक आहे पेपरची, त्याला ओपन करू शकता. तसं करायचं नाही, फक्त नाव लिहायचं नाही. म्हणजे नाव लिहायचं, पण कसं लिहायचं म्हणायलो एक तुम्हाला स्क्रीनवर सांगावं लागेल. बघा इथं तुमचं उत्तर लिहिल्या तुम्ही. ओके, आता शी इज नॉट गिल्टी हे वाक्य कसं आहे तर निगेटिव्ह आहे. मग लिहायचं निगेटिव्ह असं टाईप करायचं. ओके, आणि याला सेंड करायचं नाही, लगेच खाली तुमचं नाव लिहायचं. ओके, न्याय आणि सेंड करायचं. आता हे कसं वाटायला निगेटिव्ह न्याय. आता मग निगेटिव्ह आहे तर क्वेश्चन टॅग असतो पॉझिटिव्ह. अखेरचा जो फुल स्टॉप आहे त्याला कट करायचा, कॉमा द्यायचा, स्पेस द्यायचा. याच्यातला हेल्पिंग वर्ब आहे इज. निगेटिव्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह असतो, म्हणजे इजला इज राहते. सब्जेक्ट आहे शी, मग काय येते क्वेश्चन टॅग इज शी. अखेरला क्वेश्चन मार्क द्यायचा. ओके, फुल स्टॉप. शी इज नॉट गिल्टी, इज शी. कळालं. याच्यानंतर इट इज व्हेरी कोल्ड. आता हे निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह, याच्यामध्ये कुठं नॉट यूज केलेला आहे का? NOT नॉट हा शब्द दिसत आहे का तुम्हाला या वाक्यामध्ये कुठं? माझा नंबर सेव्ह ठेवत जा, ठीक आहे. तुम्हाला कळणार नाही माझं उत्तर माझा मेसेज कोणता आहे ते. तर इट इज व्हेरी कोल्ड हे वाक्य आहे पॉझिटिव्ह, याच्यामध्ये नॉट कुठं नाहीच. हेल्पिंग वर्ब आहे इथला इज, मग पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होते म्हणजे इज नॉट. क्वेश्चन टॅग मध्ये शॉर्ट लिहायचं असते इजंट. सब्जेक्ट आहे इट, मग इजंट इट क्वेश्चन मार्क. उत्तर काय आले याचं? इजंट इट. इट इज व्हेरी कोल्ड इजंट इट. कळालं. किती जणांनी असे उत्तर देऊ शकले बघू द्या. मोहिनी, नंतर संबोधी, शिल्पा, अजून अजिंक्य. पूर्ण वाक्य लिहित जाना. पूर्ण वाक्य लिहायचं. इट इज व्हेरी कोल्ड कॉमा इजंट इट. सगळ्यांना तेच सांगत आहे ना मी. त्याच्यानंतर कोण लिहिले? प्रियंका, सक्षम, हर्षदा, तनुजा. ओके, यस. अश्विनी मॅम, तुम्ही पण पूर्ण वाक्य लिहा. आणि ते इजंटचं जे हे आहे ना ते कॉमा नाही, ते ॲपॉस्ट्रॉफी आहे. ओके, इथं स्क्रीनवर बघा. हे बघा अजून एक होते बरं का. सविता मॅम आता आहे ना ट्राय करायला जॉईन व्हायला क्लासला. बघा कोण कोणाला सांगत होतो? अश्विनी मॅमला ना. वेल सगळ्यांनीच ऐका. बघा आता स्क्रीनकडे ध्यान द्या. जे इज लिहिल्या याला निगेटिव्ह करायचं आहे तर आपल्याला कॉमा द्यायचा असतो. खाली कॉमा दिला तुम्ही आणि NT यूज केलं तर याचं इजंट बनत नसते. ओके, इज NT असा याचा अर्थ होतो. म्हणजे इज स्पेस NT हे दोन शब्द होतात वेगळे. आपल्याला इजंट इट म्हणायचे म्हणजे इज नॉट ते लिहायचं असते इज. आणि हे कॉमा जो असतो हे अपॉस्ट्रॉफी म्हणतात त्याला. हे जे असते ते वर द्यायचं असते डोक्यावर. ओके, आणि NT हे जर तुम्हाला सापडत नसेल तर सेंडच करू नका. चुकीचं सेंड केलं तर आपल्याला तशी सवय पडते, आणि तशी एकदा सवय पडली की खूप काही जागी अडचणी येतात. ठीक आहे, कळालं. हे तसं डोक्यावर असते बघा. दिसेल की नाही की बघा इथं खाली आहे का ते इट? नाही, इथं वर आहे. त्या प्रकारे. ओके, तर मग इट इज व्हेरी कोल्ड नाऊ इजंट इट. वी डोंट सी ॲनिमल्स इन देअर नॅचरल सराउंडिंग ॲट अ झू. आता हे जे वाक्य आहे ना याच्यामध्येच तुम्हाला नॉट दिसते बरं का. कुठं आहे तर NOT नॉट तर दिसत नाही, पण मी तुम्हाला आहे ना नॉटला शॉर्ट फॉर्ममध्ये कसं लिहितात हे सांगलो. हे बघा NOT नॉट याला शॉर्ट फॉर्ममध्ये कसं लिहितात
कुठे गेला रे तू? एक ना, ह्या शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितात एन अपॉस्ट्रॉफी टी, हो की नाही? मग इथं बघा, इथं एन अपॉस्ट्रॉफी टी कुठे दिसत आहे? इथं आहे, या शब्दाला लागून आहे. डू नॉटचं बनते डोंट. ओके, डू नॉटचा शॉर्ट फॉर्म बनतो डोंट. वाक्य आहे डू नॉट, त्याचं बनते डोंट. डिड नॉटचं बनते डिडंट. शॅल नॉटचं बनते शॉन्ट. विल नॉटचं बनते वोंट, शॅन्ट, वोंट. एम नॉटचं बनते आरंट. इज नॉटचं बनते इजंट. आर नॉटचं बनते आरंट. वॉज नॉटचं बनते वॉजंट. वेर नॉटचं बनते वेरंट. ओके, हॅव नॉटचं हॅवंट. हॅज नॉटचं हॅझंट. हॅड नॉटचं हॅडंट. काय राहिलं का अजून? नाही वाटते, सगळेच झाले, हो की नाही? तर असं डू नॉटचं काय बनले? डोंट. मग इथं नॉट आहे या वाक्यामध्ये, मग हे वाक्य जर निगेटिव्ह आहे, हे वाक्य निगेटिव्ह आहे, मग याचा क्वेश्चन टॅग येतो पॉझिटिव्ह. फुल स्टॉपला कट करायचं, कॉमा द्यायचा, स्पेस द्यायचा. सब्जेक्ट याच्यातला हेल्पिंग वर्ब आहे डू, डूला डू लिहायचं, स्पेस द्यायचा. सब्जेक्ट आहे वी, क्वेश्चन मार्क, म्हणजे की क्वेश्चन टॅग काय आला? डू वी. वाक्य आहे वी डोंट सी एनिमल्स इन देअर नॅचरल सराउंडिंग ॲट अ झू. डू वी? डिड यू अंडरस्टँड? डू वी? Okay, if you understand, then let's learn about the next one. But before that, I would like to tell you a riddle. याच्या पहिले एक रिडल कडे बघूत आपण. ठीक आहे, रिडल विचारतो तुम्हाला मी. आता याच्यामध्ये जुने हे नवीन विद्यार्थी मिक्स आहेत. सगळ्यात लवकर कोण उत्तर देते ते बघूत. ठीक आहे, ओके. सांगा बरं, व्हॉट रन्स अराउंड द होल यार्ड विदाउट मुव्हिंग? सर्वांनी ट्राय करा. असं काय आहे जे अंगणाच्या पूर्ण अवतीभोवती घुमते न हालता? पण पूर्ण अवतीभोवती, पूर्ण अवतीभोवती फिरते, पूर्ण अवतीभोवती पळते न हालता. काय आहे? अंगणाच्या पूर्ण अवतीभोवती पळत असते. सर्वांनी ट्राय करा. ठीक आहे, तर आवाज येते सर्वांना? तर मग बघूत अर्थ. हा अर्थ याचा असं काय आहे जे पूर्ण अंगणाच्या अवतीभोवती पळते न हालता? तर जमीन, कंपाऊंड, फेन्स, सावली, हवा, अजून फेन्स, कुंपण, एअर, ओके, पाणी. ओके, तर कुंपण याचं उत्तर आहे फेन्स. जे असते ना ते घराच्या अवतीभोवती असते बघा, गोल असते. ठीक आहे, पेरिमीटरला असते घराच्या, असं गोल इकडं. पण जे घराच्या पूर्ण अराउंड अवतीभोवती असते, पळते पण हालते का नाही, ते उत्तर आहे रिडलचं. ठीक आहे, तर मग आता पुढच्या क्वेश्चनकडे बघू, जे आहे दे हार्डली कम टू मी.
मग याच्यामध्ये आहे ना आपल्याला काय बघायचं आहे आता, या वाक्यामध्ये आपल्याला याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. तर मग ट्राय करू. आता याच्यामधला आहे ना तुम्हाला हेल्प मी कोणता आहे वाटते, ऑप्शनकडे बघा आणि तुम्हाला काय वाटते कोणता हेल्प मी असेल. याच्यामध्ये कोणता हेल्प मी दिसत आहे का? ॲम आर वॉज वेअर शाल विल हॅव हॅज हॅड दिसत आहे? नाही. मग जर हे क्वेश्चन टॅग तुम्हाला दिसत नसतील, हेल्प मी दिसत नसतील, तर मग असा एक हेल्प मी आहे जो लपलेला असतो वाक्यामधला, जो की मी तुम्हाला सांगलेला आहे, जो की असतो सिंपलचा. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये डूडच असतो, सिंपल पास्ट टेन्समध्ये डीड असते. ओके. मग हे कोणतं वाक्य आहे? तर मग बघा, कम जे आहे आपला वर्ब आहे त्याचे 3 फॉर्म असे आहेत. V1 असतो कम, ओके, V2 असतो केम आणि V3 असतो कम. आता इथं V3 तर नसणार नाही, आहे V1. मग हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य, दे हार्डली कम टू मी. आता मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हेल्पिंग ऑफ यूज करता आपण डू, मग कॉमा द्यायचा आणि लिहायचं डू. वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? आता मग याच्यामध्ये आहे ना आपल्याला अडचण येणार. इथं नॉट कुठे दिसतच नाही, हो की नाही? आणि तुम्हाला पाठवलेली फोटो वर गेली असेल. इजंट दॅट राईट? ओके. पण काय असते माहिती आहे का, दे हार्डली कम टू मी. आता त्या फोटोमध्ये तुम्ही चेक करून घ्या, तुम्हाला याच्यापैकी काही शब्द असले तर दिसतील. सर्व शब्द कसे टाकता येत नसतात, पण काही काही शब्द जे असतात जे देत असतात, जसं की बघा, तुम्हाला एकदा पुन्हा फोटो सेंड करतोच मी. अशा काही ठराविक गोष्टी असतात जे बार बार आहे ना आपल्याकडे असल्या पाहिजे. म्हणून आहे ना हे जे अशा फोटो बार बार लागतात ना, त्या डाउनलोडच करून टाकायच्या एका स्पेसिफिक फोल्डरमध्ये, म्हणजे तुम्हाला लगेच मिळते. बघा आता सेंड केलो मी. याच्यामध्ये जे दुसरी फोटो आहे 247 पेज नंबरची, याच्यामध्ये सेमी निगेटिव्ह वर्ड्स, हे नकारात्मक शब्दच असतात पण सेमी निगेटिव्ह वर्ड्स असतात. विकास सर, जाऊ द्या त्यांना जॉईन तर होऊ द्या. तर मग तिथे शब्द आहेत बघा, लिटल, फ्यू, हार्डली, स्केअर्सली, रेअरली, सेल्डम. हे जे असे शब्द असतात हे जर वाक्यामध्ये यूज केले तर ते वाक्य नकारात्मक बनत असते, जरी वाक्यामध्ये नॉट नसला तरी. या वाक्यामध्ये नॉट आहे का सांगा बरं? दे हार्डली कम टू मी, नाही, याच्यात नॉट नाही, पण हे वाक्य नकारात्मक आहे. का? कारण याच्यात हार्डली हा शब्द यूज केला आहे. लिटल जर यूज केला असता नकारात्मक झाला असतं. फ्यू, स्केअर्सली, रेअरली, सेल्डम आणि हार्डली हे जे शब्द असतात हे जर यूज केले तर वाक्य नकारात्मक बनत असते. इथं हार्डली यूज केलं म्हणजे नकारात्मक आहे. याच्यात आपल्याला काय यूज करायचं आहे? हेल्पिंग ऑफ डू. मग याचं डोंट बनते का? नाही, कारण वाक्य नकारात्मक आहे, म्हणजे की ते राहते डू. मग डू, सब्जेक्ट आहे दे, डू दे, क्वेश्चन मार्क द्या आखरीला. मग उत्तर काय याचं? डू दे. दे हार्डली कम टू मी, डू दे. याच्यात कोणाचा मार्क गेला असेल तर नाराज व्हायचं नाही. ओके, कारण तुम्ही नवीन गोष्ट शिकलेली आहे. नवीन नाही तशी, कारण मी हे सांगलो होतो तुम्हाला, आपल्याला फक्त तो लेक्चर असतो तो बार बार करायचा असतो. ठीक आहे. आताच कोण जॉईन झालं तर नाव विसरलो मी, विकास सर होतं वाटते. तुम्ही आता बघा 43 मिनिटाला जॉईन झालते. ओके, आता झालेत की नाही मला माहीत नाही, मला मेसेज आलेला, माझं ध्यान गेलं नाही पुन्हा एकदा. पण खूप उशीर आहे, आपला पूर्ण टाईम संपलेला आहे. आता हे जे धडे असतात, हे छोटे छोटे पॉईंट्स जे असतात, पेपरचे उत्तर असतात, याचा व्हिडिओ बनत असतो. पण जे रेग्युलर टॉपिक्स असतात आपले, त्याचे व्हिडिओज बनत नाहीत. आणि एकदा जर तुम्ही ह्या ना क्लासमध्ये ॲबसेंट राहायला लागले तर मग एक सवय बनते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला नंतरचे टॉपिक कळायला लागत नाहीत. आणि एकदा कळत नसलं की मग इंटरेस्ट बनत नाही, आणि माणूस विदाऊट इंटरेस्ट कोणती गोष्ट करत नसतो बरं का. त्याच्यामुळे ध्यान देत जा. ओके. हॅलो, यस, हॅलो, माझा आवाज येत आहे? ओके, फोन बंद केला. कसे विद्यार्थी आहात तुम्ही? क्लासमध्ये फोन लावता नंतर हॅलो हॅलो म्हणून कट करून टाकता. एक सेकंद. हॅलो, हा क्लास सुरू झालेला आहे. लिंकवर क्लिक केलं का आपण?
परत बाहेर पडले का? असं कसं? पुन्हा एकदा लिंकवर क्लिक करा. अरे तसं नसते मॅडम. काय माहिती आहे का, मी आहे ना विद्यार्थ्यांना लवकरात लवकर जॉईन व्हा म्हणतो. जे उशिरा जॉईन करतात त्यांना आहे ना कधी कधी जॉईन करून घेत नसतो, त्याच्यामध्ये राहिला असाल. मी एकदा लिंक पुन्हा सेंड करतो. सेंड केल्यावर जॉईन व्हायचा प्रयत्न करा, ठीक आहे? कसं राहू द्या, दररोज आहे ना प्रेझेंट राहायचं. आता आखरीला मी गोष्ट सांगणार आहे, ठीक आहे? गोष्ट सांगण्यासाठी प्रेझेंट राहा, त्याच्यानंतर मग उद्याच्या क्लासला आहे. ओके, मी लिंक सेंड करतो. राहू द्या ना सर आता मग म्हणे. कुठं असते रे लिंक? तुम्ही सेंड करा बरं, मला इथं लिंक सापडत नाही. ही वरची लिंक असते का? बघू, तीच आहे वाटते. माहीत नाही मला ती आहे की नाही. तुम्ही सेंड करा बरं पहिल्याची जी लिंक आहे ती ग्रुपवर. हे बरोबर नाही वाटते, ठीक आहे? हेच आहे का? एकदा चेक करू द्या. हां, हीच आहे. ओके ओके, मिळाली. एका विद्यार्थ्यानं सेंड केली, बाकीच्यांना थांबवायचे. किती जण सेंड करणार आता? ओके, एका ग्रुपवर दुसऱ्या ग्रुपवर कोणीच सेंड केलं नाही, आणि तिसऱ्यावर पण इतक्या जणांनी केले. थांबा आता, मी इकडे सेंड करतो. एकदा आली लिंक ग्रुपवर की राहू द्यायचं, ठीक आहे? आता मी सेंड केलो इव्हनिंगच्या बॅचवर, त्यांनी थांबवा. तर मग बघा, आपण बघत होते या क्वेश्चन्सला. तर हार्डली हा शब्द आला म्हणून याचं काय आलं उत्तर? डू दे. ओके, ते हार्डली कम टू मी फुल स्टॉप म्हणजे कॉमा डू दे अखेरला क्वेश्चन मार्क द्यायचा. याच्यानंतर मग लेट राम स्लीप. आता इथं काय आहे यूज केलं आपण? लेट. लेट्स असतं तर शाल्वी असते, आणि लेट असलं तर विल यू असते. हे कालच्या क्वेश्चनमध्ये झालं होतं. म्हणजे कॉमा द्यायचा, विल यू लिहायचं, क्वेश्चन मार्क, हे झाला याचा क्वेश्चन टॅग. कळालं? हे असे जे छोटे छोटे असतात ना, इथं खूप विद्यार्थ्यांचा मार्क जातो आणि आपला मार्क लई लवकर येत असतो. का? कारण आपण पाठ करून ठेवलेले असतात छोटे छोटे रूल्स. मग यांना पाठ करून टाकायचं. ओके, नंतर चिल्ड्रन गो टू स्कूल. ओके, याचं कसं येणार? एक सेकंड ना, या वाक्यामध्ये मला याला एकदा चेक करू द्या. ओके, तर मग बघा, चिल्ड्रन गो टू स्कूल या वाक्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब कोणता दिसत आहे का? नाही. पण याच्यामध्ये वर्ब आहे का? हो. कोणता आहे? गो. V1 आहे की V2 आहे? V1 आहे, वर्बचा पहिला फॉर्म आहे, ठीक आहे? म्हणजे की मग आपल्याला हे कोणत्या टेन्सचं वाक्य असेल? मग सिंपल प्रेझेंट टेन्सचं. सिंपल पास्ट टेन्सचं असते तर V2 यूज केलेला असतो. मग आपण काय करायचं आता? या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, मग डू नाही तर डज यूज करायचं. आखरीला लिहा चिल्ड्रन गो टू स्कूल, कॉमा डू. चिल्ड्रन आहे म्हणजे मुले, मग फार्मर्स वाणीच आहे बघा, हो की नाही? मग याचं काय येते? दे, डू दे. ओके, पण आता हे वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे याच्याकडे बघावं लागेल ना आपल्याला. म्हणजे पूर्ण झालं का नाही झालं? ही वाक्य आहे पॉझिटिव्ह, मग क्वेश्चन टॅग काय येतो याचा? निगेटिव्ह येत असतो. मग डूला काय लागते? डोंट. डोंट दे याचा काय झाला? क्वेश्चन टॅग. ओके, कळालं तुम्हाला? अकरा क्वेश्चन मार्क द्या. या प्रकारे याचं उत्तर आहे डोंट दे. ओके, चिल्ड्रन गो टू स्कूल, डोंट दे. काय झालं? अजून जॉईन व्हायचा प्रयत्न केला नाही. इथलं नोटिफिकेशन चालू करू का? त्याच्यानंतर आय कॅन गो ऑन फूट. याच्यातला मॉडेल ॲग्जरी आहे बघा, कॅन. मी तुम्हाला आता सांगलेले आहेत. आता ह्यानं मी तुम्हाला डायरेक्ट मॉडेल ॲग्जरी हेल्प कोणता आहे ते सांगत राहणार. मॉडेल ॲग्जरी आहे कॅन. वाक्य आहे पॉझिटिव्ह म्हणजे उत्तर येणार निगेटिव्ह. कॅन नॉट याला शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितात कॅन्ट. आणि त्याच्यानंतर मग याच्यातला सब्जेक्ट आहे आय, क्वेश्चन मार्क. ओके, आय कॅन गो ऑन फूड
आय कॅन गो ऑन फूट, कांट आय, या प्रकारे याचं हे उत्तर येते. ओके, म्हणजे उत्तर काय याचं, कांट आय. याच्यानंतर मग मोस्ट ऑफ यू हॅव डन वेल. आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता दिसत आहे, कॉमा द्यायचं सगळ्यात पहिलं. हेल्पिंग वर्ब आहे याच्यामध्ये हॅव, आणि मग नंतर याच्यामधला सब्जेक्ट कोणता आहे, तो आहे यू. ओके, मग यू हॅव डन वेल, मोस्ट ऑफ यू हॅव डन वेल, यू हॅव डन वेल. हॅव लिहायचं आणि यू लिहायचं, क्वेश्चन मार्क द्यायचा. आता वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे क्वेश्चन टॅग येणार निगेटिव्ह, म्हणजे की हॅवंट यू. ओके, मग मोस्ट ऑफ यू हॅव डन वेल, हॅवंट यू, या प्रकारे. त्याच्यानंतर मग यूज युअर कॉमन सेन्स. ओके, आता मग ही वाक्य आहे ना जी असते, ही वाक्य कोणतं आहे, तर ही वाक्य आहे इम्परेटिव्ह सेंटेन्समधलं. सगळ्यात पहिलं काय यूज केलं याच्यामध्ये, वर्ब. वर्ब जो आहे ना वाक्यामध्ये सगळ्यात पहिले यूज केलं ते इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात वर्बने होत असते, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग यूज युअर कॉमन सेन्स या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय येतो, विल यू, कारण इम्परेटिव्ह सेंटेन्सचं काय असते, विल यू. लेट देम गो, ओके, लेट हिम गो, विल यू. ओके, म्हणजे लेटने सुरुवात झाली असेल, विल यू लिहायचं उत्तर. जर इम्परेटिव्ह, आणि तेच इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स जर वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग येतो विल यू. हे असे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्याकडे ध्यान द्यायचं. ही युजंट टू ड्रिंक वाईन, याचं काय येते, बिलो. आता याच्यामध्ये यूज हा मॉडेल वर्ब आहे की साधा वर्ब आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, तर कसं असते माहिती आहे का, शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, याच्यामुळे कधी कधी आपल्याकडे मिस्टेक होऊ शकतात. शॉर्ट फॉर्ममध्ये आहे ना कधी कधी कोणत्या रूल्सला अवॉइड करता. पण काय असते, ही युजन टू ड्रिंक वाईन, ही आहे ना इंग्लिशमध्ये नाही, हे कॉमनली काय म्हणतात, ही डिडंट यूज टू ड्रिंक वाईन म्हणतात. ठीक आहे, हे जे सेंटेन्स आहे, ही युजंट, यूज्ड, नॉट, या प्रकारे. ही युजंट टू ड्रिंक वाईन हे स्टँडर्ड इंग्लिशमधलं सेंटेन्स नाहीच, पहिली गोष्ट. ओके, आपण कॉमनली काय म्हणत असता, हे डिडंट यूज टू, आपण स्टँडर्ड इंग्लिशमध्ये म्हणता ही डिडंट यूज टू ड्रिंक वाईन, म्हणजे काय, याला सिंपल पास्टमध्येच घेत असता, डायरेक्ट डिड यूज करता आणि नंतर यूज करत असता. ओके, पण इथं तसं दिलं नाही, तरी कन्फ्युजन व्हायचं नाही. तर क्वेश्चन टॅग याचा काय येतो, डिड ही. ठीक आहे, कारण इथं नॉट आलेलं आहे म्हणून क्वेश्चन टॅग डिड ही येतो. हे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं आहे म्हणून. ओके, ही यूज टू ड्रिंक वाईन असतं तर डिडंट ही आलं असतं, पण इथं एन टी नॉट आलेलं आहे. ठीक आहे, हे असं कॉमनली लिहित नसतात, पण कधी कधी आलं तर आपला क्वेश्चन मार्क जाऊ नये, मार्क जाऊ नये म्हणून इथं दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर शी इज परफेक्ट, इजंट शी, शी इज परफेक्ट, इजंट शी, हे पाठच करून टाका मुलांनी, आणि मुलींनी ही इज परफेक्ट, इजंट ही. तर मग इज लिहायचं, अखेरला कॉमा द्यायचा, इजचं नॉट होते आणि शी लागते, कारण जो सब्जेक्ट आहे तो लागत असतो. त्याच्यानंतर मग इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. आता याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिसत आहे, हो इज आहे, त्याच्यानंतर मग इमॅजिनेशन हा वर्ड आहे. असे जेव्हा शब्द येतात तेव्हा आहे ना इट यूज करायचं. वर पण खूप वेळेस शब्द आले आहेत, तिथं इट यूज केलेला आहे बघा. तर शब्द आले की इट यूज करायचं, इजंट इट याचं उत्तर येते, कारण वाक्य आहे पॉझिटिव्ह, क्वेश्चन टॅग असतो निगेटिव्ह. लेट अस वॉक टुगेदर, मग याच्यामध्ये सुरुवात कशाने झालेली आहे, लेटने. ओके, मग लेट्स वॉक टुगेदर असं जे असते ना त्याचं असते शाल बी, पण इथं लेटस आलेलं आहे, पण इथं जे पुढे अस लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आहे ना याचं पण उत्तर त्या प्रकारे येत असते. ओके, म्हणजे बघा, सेंड केलेलं दिसलं का, एक सेकंड ना, लेटस वॉक टुगेदर याचं शाल बी येते. ठीक आहे, कारण की हे लेट्स याच्यामध्ये येत आहे त्याच्यामुळं. ओके, हे अशाच ज्या गोष्टी असतात हे आपल्याला कन्फ्युजन करत असतात, त्याच्यामुळं आहे ना त्याच्यामुळं हे असे क्वेश्चन पेपर तुम्हाला बार बार सोडवा म्हणतो, कारण जे इम्परेटिव्ह सेंटेन्स असते त्याच्यामध्ये फरक असतो आणि बाकीच्या रूल्समध्ये फरक असतो. एकदा मी तुम्हाला इथले रूल पण सांगतो.
जे फोटो सेंड केलो त्याच्यामधूनच मिळून जातील. पण जे लेट्स आहे LETS अपॉस्ट्रॉफी यस ते यूज केलं की आपण शाल्वी यूज करत असता. ओके, लेट्स यूज केले की शाल्वी यूज करता. मिळालं का तुम्हाला सेंड केलेला? लेट्स यूज केले की शाल्वी यूज करता. जर फक्त लेट असेल तर विल यू यूज करायचं. ओके, हे बघा तुम्हाला एक मेसेज सेंड केलो मी. ठीक आहे, आता आपण जास्त काही घेऊ शकणार नाही म्हणून हे लास्टच सांगत आहे मी. ठीक आहे, आता मग इथं शाल्वी आणि विल यू यूज करता. खूप जण इथं विल यूला क्लिक करतील, पण काय असते वर जे दिलेले आहेत कुठं पण जर याच्या वर जेव्हा लेट यूज केलं आहे आपण. ओके, बघा इथं इथं नंतर आहे ना हे लेट्स मधलं नाही, LET हे शॉर्ट फॉर्म आहे लेटस. ओके, लेट हिम डान्स, बघा लेट राम स्लीप. मग हे जे होते ना त्याच्यामध्ये डायरेक्ट फक्त लेट यूज केलेलं आहे, पण इथं आहे ना लेटस वॉक टुगेदर या प्रकारे आहे. ते लेट्सचं शॉर्ट फॉर्म आहे त्याच्यामुळे इथं शाल्वी उत्तर याचं. ओके, लेट्सचं ते शॉर्ट फॉर्म आहे त्याच्यामुळं. याच्यानंतर मग आता दे यूज टू च्यू पान मसाला. दे यूज टू च्यू पान मसाला हे वरच्या वाक्यावानीच आहे. याच्यामध्ये मग आपल्याला काय करायचं, वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे बघायचं. पहिल्यांदा वाक्य आहे याच्यामध्ये नॉट कुठे यूज केलं नाही म्हणजे पॉझिटिव्ह आहे. याचा क्वेश्चन टॅग करताना निगेटिव्ह करायचं. डिडंट, आता याच्यातला सब्जेक्ट कोणता आहे म्हटलं तर दे, आपला सब्जेक्ट लिहून टाकायचा. डिडंट दे क्वेश्चन मार्क. दे यूज टू च्यू पान मसाला, डिडंट दे, या प्रकारे याचं उत्तर येते. ओके, देर इज अ वेल इन अ विलेज. आता आपण इथेच थांबूत. किती क्वेश्चन झाले मला माहीत नाही, पण अर्ध्या याच्यावर आलोच वाटते. ओके, तर मग इथे थांबून टाकूत आपण आणि उद्यापासून क्लासेस कंटिन्यू होणार. आपले कोणते टॉपिक सुरू होते ते बघून घ्या. मागच्या टॉपिकचं रिव्हिजन करा. मागच्या नोट्स असतील तुमच्याकडे, नसल्या तर मला सांगा. ओके, त्या टॉपिकला पुन्हा एकदा वाचा म्हणजे उद्या जे शिकवणार आहे मी टॉपिक ते तुम्हाला कळून जातील आणि चांगल्या प्रकारे कळतील, म्हणजे की समजून येतील. आता गोष्टीकडे बघूत आपण आजच्या. ऐकायची आहे आजची गोष्ट. सकाळच्या क्लासला कोणती गोष्ट चांगलं होतं मला आठवत नाही, मनानं सांगलो चांगली होती. आता इथं लिहिलेले आहेत खूप काही गोष्टी, त्याच्यापैकी कोणती सांगावं ते कळत नाही. त्यासाठी ते एक पुस्तक पण आहे. वेल, इथे आहेत तुमच्यासाठी. बघा आता काय झालं तर माहिती आहे का, एक गाव होतं आणि म्हणजे की एक कंपनी होती. सगळ्यात पहिले कंपनीपासून सुरुवात करू. गुड नाईट सर म्हणू नका, इट्स स्टोरी टाईम. टाईप करा सगळ्यांनी इट्स स्टोरी टाईम म्हणून आणि गोष्ट ऐकायला लागा. गोष्ट ऐकण्यासाठी मुलं उत्साहित नसतात का? असे कसे विद्यार्थी तुम्ही? ऐकणार? तर मग बघा काय होतं माहिती आहे का, एक कंपनी होती आणि त्या कंपनीमध्ये त्या कंपनीने आता ठरवलं होतं की त्यांना बुटे बनवायचे होते. ओके, शूज माहिती आहेत तुम्हाला, बुटं, ते बनवायचा त्यांचा व्यवसाय त्यांनी आता सुरू करणार होते. आता मग तसं करणार म्हणलं की काय झालं, त्यांनी एका गावामध्ये त्यांचा व्यवसाय सुरू करणार. त्यांनी मग ठरवलं की आपण एका आपल्या व्यक्तीला तिथे पाठवूत. ठीक आहे, त्याने ते चेक करणार सर्व काही, तिथले ठिकाण कसे आहे, गोष्टी कशा आहेत, काय अडचणी असल्या तर त्यांनी आपल्याला सांगतील. ठीक आहे, मग त्यांनी सगळ्यात पहिले एका माणसाला सांगलं तसं, तू जा तिथे बघून ये काय अडचणी आहेत का त्याबद्दल म्हणून. ठीक आहे, तो गेला तिथे आणि म्हणून ते चेक केला काय अडचणी आहेत का कडे म्हणून, आणि त्यानं परेशान झाला तिथे सगळ्या काही गोष्टी बघून आणि वापस आला आणि सगळ्या काही गोष्टी सांगला तिथं. आता मग सांगल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित झाले. ओके, एक सेकंद ना, हे स्क्रीन दिसत आहे तुम्हाला, दुसरी दाखवायची. तर मग हे इमेज दिसत आहे का तुम्हाला आता? ओके, गुड नाईट म्हणलं की चांगली इमेज आहे ना ते. तर मग बघा आता मग त्यांनी विचार केला की आपण दुसऱ्या माणसाला एका पाठवत म्हणजे की तुम्हाला आपल्याला दुसरं एक मिळेल की कसं वागायचं, कोणत्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल.
मग त्यांनी दुसऱ्या एका माणसाला पाठवलं त्या गावामध्ये, तो तिथे गेला, त्यानं खूप खुश झाला. पहिला माणूस खूप नाराज होता, त्यानं खूप कंटाळला होता, त्यानं आला, सगळ्या काही गोष्टी सांगला, सगळेजण परेशान झाले. दुसरा माणूस खूप खुश होता, त्यानं पळत पळत आला आणि सगळ्या गोष्टी सांगला. तर असं काय झालं, तर पहिला माणूस जेव्हा गावात गेलता तेव्हा त्यानं बघलं की कोणीच चपला घालत नाही, आणि कंपनी त्या गावामध्ये बुटा आणि चपलाचं दुकान ओपन करणार होती. मग कोणीच चपला घालत नाही त्या गावामध्ये. त्यानं आला वापस आणि म्हणला की खूप निराश होऊन, सर या गावामध्ये आपलं कंपनी काही चालणार नाही, काही दुकान चालणार नाही, कारण येथे कोणी चप्पल घालतच नाही. या गावामध्ये कोणी बुटं घालतच नसते, तर आपले बुटं चपला कशा विकतील. तसं म्हणल्यानंतर मग त्यांनी नाराज झाले, पण त्यांनी विचार केला की आपण ह्यांना दुसरं कोणाला पाठवू, त्याचं काय मत आहे ते बघूत, आणि जर दोघांनी नाही म्हणलं तर प्लॅनला कॅन्सल करून टाकू. त्याने दुसऱ्याला पाठवलं, दुसरा तिथे गेला आणि त्यानं बघला आणि मला की वापस आला आणि म्हणला, सर आपली कंपनी खूप मोठी होणार, आपलं तिथले सगळे बुटं चपला विकून जाणार, कारण तिथं कोणीच चपला घालत नाही. बघलाय का, असा असतो फरक. म्हणजे काय, एकाने नाराज झाला तिथं कोणीच चपला घालत नाही, बुटा चपला कोणीच घालत नाही म्हणून, आणि दुसरा खूप खुश झाला कारण की तिथं कोणीच चपला बुटा घालत नाही. दोघांनाही एकच गोष्ट होती, पण दोघांनी वेगवेगळ्या तरीकेने त्याच्याकडे बघलं. ओके, मग तुम्ही कसं बघत असता की अरे खूप कमी जण बोलतात, आमच्या शाळेमध्ये वर्गामध्ये खूप कमी जण बोलतात इंग्रजी, मलाही येईल की नाही की, म्हणून जर नाराज झाल्या तर तुम्ही त्या पहिल्या माणसामध्ये येता, आणि जर तुम्ही दुसऱ्या माणसामध्ये गेल्या की अरे इथं खूप कमी जण इंग्रजी बोलतात, जर मला बोलता आली तर मी या सगळ्यांच्या पुढे जाणार. बरोबर की नाही. म्हणजे की कोणते कोणते विद्यार्थी खूप मोठ्या मोठ्या एक्झामची तयारी करतात, पण त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. तुम्हाला इंग्रजी बोलता आली तर तुम्ही त्यांच्या पुढे लगेच निघून जाता, आणि मग तुम्ही ती एक्झाम पास झाली की मग तुम्ही त्यांच्या 100, 200, 1000, 10,000 पावलं त्यांच्या पुढे राहता. ओके, म्हणून आहे ना शिकायचं. तुमच्या आजूबाजूला जितक्या जणांना इंग्रजी येत नाही तितकं बघायचं आणि खुश व्हायचं. असं म्हणायचं नाही अरे कोणालाच येत नाही मी काय करू, म्हणायचं कोणालाच येत नाही, मला आले की मग हे सगळे दोन चूप बसतात. ओके, असा विचार करायचा, कधी पॉझिटिव्ह राहायचं. अडचण आली तर मी आहे तिथे, तुम्हाला कोणत्याही क्वेश्चनमध्ये कोणत्याही प्रश्नाबद्दल अडचण आली तर मला विचारत जा. ओके, आता हे जे लाईव्ह व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये आहे ना, तुम्हाला सांगण्यामध्ये, सगळं काही गोष्टी हँडल करण्यामध्ये, तुम्हाला मेसेज देण्यामध्ये वेळ जात असतो. आता तुम्हाला जॉईन व्हावं म्हणावं लागत असते, कोणी जॉईन झालं तर जॉईन करून घ्यावं लागते, तुम्हाला माहिती सांगावं लागते क्लासची, टाईप करावं लागते, या सगळ्यामध्ये वेगवेगळा वेळ जात असतो. ओके, मी याचा सेपरेट पण व्हिडिओ बनवणार आहे, म्हणजे माझा फक्त, ज्याच्यावर फक्त मी समजून सांगेल, मग ते तुम्हाला चांगले असतील. जर तसे चांगले वाटले तर ते चांगले आहेत, नाहीतर जर असं बोलण्यामध्ये समजून सांगणं चांगलं वाटलं तर ते चांगलं आहे. इतकं म्हणून आजचा क्लास इथेच थांबवतो. बाय, गुड नाईट, सी यू इन द नेक्स्ट क्लास, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ, बाय बाय.